न्यूजवर जी बातमी दाखवली त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याकडे आज पाटील साहेब हे स्वतः भेट देण्यासाठी येत आहे. या रस्त्याचं काम पाहण्यासाठी स्वतः पाटील साहेब आपल्याकडे हजर होणार आहेत. त्यासाठी आपण सर्वंधित सगळे शेतकरी वर्ग व गावातील मंडळी जमली आहे. आता थोड्याच वेळात तिथं पाटील साहेब हजर होतील. ते काम पाय ते आम्ही पूर्ण रिपेअर करणार आहेत, लोड आणि पुन्हा लेईंग करी आणि ते काम ते पण का होईना हे तुम्ही सांगा. आमनं रोलर खराब होईल बरोबर, रोलरनं काय म्हटलं उकडी आता ते जरी उकडलं तरी तो आम्ही आता सफाई करी तो पूर्ण पोर्शन करसू. तो प्लॅनिंग ना जो विषय होता ते आता प्लॅनिंग आमना आहे नावा नाही, पण डिपार्टमेंटने आमले काय सांगा किंवा तो तुम्ही करून द्या ते प्लॅनिंग ना. पण तुम्ही फोटो काढत ना ती प्लॅनिंग ना आपला माप तिथूनच परंतु त्याची सांगा की तुम्ही तिथे 5-25 मीटर 50 मीटर तुम्हाला करता आला तिथे एक नाली मारायची. प्लॅनिंग जी बनवलेली आहे साहेब, तुम्हाला सांगितलं अर्धा इंच सुद्धा त्याच्यावर मार साहेब ऐका ना, प्लॅनिंग जेव्हा ती टच होते ना शेवटी याला झिरो येईल ना. शेवटी जेव्हा तुम्हाला तिथं जर आपण खटके देऊन टाकली तर मग ती खटके पडेल ना, म्हणून तो स्लोप द्यावा लागला. आता ते पुढचं काम आपल्यात नव्हतं, पण आता डिपार्टमेंटला आम्ही सांगितलं की बाबा तिथे तुम्ही जेवढं माप देताय आम्हाला आम्ही तेवढं माप केलं, तुम्ही जर म्हणाल तर आम्ही करून देतो. मग आता त्यांनी काय सांगितलं ती तिकडची नाली मारलेली आहे बघाय, तिथून पूर्ण पिकिंग करावं पुढेपर्यंत. तिथं कमीत कमी 25-30 मीटर तुम्हाला जेवढं शक्य तेवढं करून द्या. मग आपण ते आता करून देणार आहोत. मग त्याच्यासाठी पण कसं राहील ते आता खडी टाकून MPM करावं लागेल आपल्याला, मग त्याच्यावर कार्पेट उडता येईल बरोबर. म्हणजे मग हा जो उंच असा टेकड आहे तो तेव्हा कव्हर होईल आणि ती नाली वगैरे जी आहे ती पण मग बुजली जाईल त्या रस्त्यात. आता मी तर त्यांना सांगितलं म्हटलं हा पूर्ण रोड तिथपर्यंत करा, पण ते काय होणार आहे ते म्हणे याच्यात नाहीये. पण आपल्याला जर शक्य झालं आम्हाला आमचं जर थोडं हे झालं तर एखादा लोड आम्ही गावापर्यंत ओढून देऊ. कोणता? फक्त कार्पेटचा. हा जो आता तिथं मध्ये मध्ये जिथे जिथे खड्डे आहेत ना तिथं भरून तो एक लोड आम्ही ओढून देऊ, करून देऊ. त्याला काही हे नाही. सर्व मग आता कुठेपासून कुठेपर्यंत रिपेअर करणार आहे तुम्ही आता? आम्ही तो जो तिकडचा पोर्शन जो उखडलेला आहे ना तो पोर्शन पूर्ण करून देऊ. आणि इकडे कुठेपासून इकडे ते 200 मीटर मध्ये जाऊ जास्त त्या 200 मीटर मध्ये जास्त इकडे तर आपल्याला सिल्कोट ओढायचं इथं पूर्ण. तो सिल्कोट होईलच. आता काय विषय नाही रिपेअरिंग रिपेअरिंग जेवढं आहे ना तेवढं बरं तुम्ही आता त्याचं काय आता? ते आता हा सिल्कोट झाला आमचा उद्या आणि परवामध्ये काम आहे. हे संपलं तर तिथं आमची खडी स्टॉक झाली. तुम्ही आता पुलाजवळ पाहून या खडी आमची स्टॉक आहे. आम्ही तो MPM चालू इथं जसं MPM केलेलं तो MPM करत करत एंडला थोडी अडचण आहे. आता तिथे पण आपण गाव हा एवढा रोड बनवतो आहे. हा रोड बनवण्यासाठी आपण याच्याजवळ कातरवेल जवळ काय केलं एक तुम्ही मोकळे निघू शकता. ते नाही हो, जे बैड्यात आहे ना इतके ट्रॅक्टरांचे हाल झाले. मी सोपं सांगत त्यांनी पूर्ण आई बहीण काढली कॉन्ट्रॅक्टरची. मी म्हणत नाही माझ्या समोर अहो एक ट्रॅक्टरवाला बिचारा त्याला ट्रॅक्टर येत नाही. 75% लोकांना ट्रॅक्टर येत नाही. डायरेक्ट पलटीहून चाललो तर मी सांभाळलं ते ट्रॅक्टर. अहो जीवाची खेळणं असा रोड. माझं काय म्हणणं तुमच्या जर होत नाही ना टाइम लागतो तो रोड खडू नका, खंदायला नका. आता मला काय म्हणणं खंदायलाच नाही पाहिजे होतं. आपलं नाही होते ना हे भाऊ 2 वर्ष लागतंय ना इतका हाल झालेत ना. ट्रॅक्टर मला आहे ना तिकडे भरपूरदा बसून मला रिवर्स काढून द्या. तिथं नाही ट्रॅक्टर फिरत नाही, तिथं रिवर्स जात. तिथं ट्रॅक्टर जरी असं एवढं वरती गेलं तिथून खाली येत नाही. काहीच नाही उपयोगच नाही तिथं फिरायचा चान्स नाही. झालं का ते लगेच नाही तसं नाही म्हणत. आमचं सीझन गेलं ना त्याच्यात पूर्ण. पण त्याला पाणी वगैरे व्यवस्थित मारणार. नंतर करा बरं का. आता आम्हाला काम चालू व्हायला पाहिजे असं करून द्या काहीतरी आता. रिपेअरिंग करून रिपेअरिंग हा, करून ठीक आहे चालेल. हे उद्याच्या दिवस एवढं आवरू द्या. सिल्कोटचं झालं का माणसं तिकडे येतील. पण सिल्कोट मारायला तिकडचा जो तुम्ही 200 मीटरचा पेस सांगितलाय ना तो आधी काम करा आणि मग सिल्कोट मारायला. नाही सिल्कोटला इकडचा सिल्कोट मारू तो पोर्शन सोडून देऊ. तेवढा सोडून देतील. तुम्ही मारून सिल्कोट मारून सिल्कोट वाटलं तुम्ही सिल्कोट मारून साहेब मी तुम्हाला सांगतो आज रोजी सांगतो सिल्कोट मारला गेला ना कुठलाही कॉन्ट्रॅक्ट अहो, ऐका ना साहेब तेवढं 3 किलोमीटर 4 किलोमीटर नाही नुसतं गोल मिटिंग नाही गोल मिटिंग काय करू नका. बरं का लक्षात? नुसतं गोल गाल काय करू नका. आपल्या तिथे तेवढी जागा क्लिअर केल्याशिवाय काम करू द्या. तेवढी रिपेअरिंग करून घ्या. रिपेअरिंग करा बरं का. ऐका, तुमच्या माहितीसाठी इथं आम्ही सिल्कोट करणार. मग ते सांगतो आम्हाला. तिथं सिल्कोट करणार सोडून देतो बाकी सोडून देतो. हा, कितीचा लेअर आहे याला? हा? लेअर कितीचा आहे? कशाचं? याला? 20 mm चं. पॉईंट 20 20 mm म्हणजे किती येतं साहेब? ते पाय का ते एक इंचाच्या ते का तुमच्याकडे
1 इंचचा वरती येतं कमी 1 इंच येईल. 1 इंच कमी येतं 1 इंच कमी येतं त्याला थोडं पॉईंट 20 पॉईंट त्याचा टेप नाही येत. ना फोन अहो पिंपळकोटा ना नंबर अहो आमचा हा एक road आहे. रस्ता बनवा, काय रस्ता बनायचा तिकडच्या रोडवर जे झालं तेच तुम्हाला विचारतोय PWD ची प्रोव्हिजन वेगळी असते, यांची वेगळी असते, ZP ची वेगळी असते, बरोबर, नॅशनल हायवेची वेगळी असते. जी जी जशी प्रोव्हिजन आहे ना तसं तसं हे पाणी चालत. आता पाणी आणि चालत पाणी नाही विषय पण तुम्ही त्या रस्त्याने बी क्वालिटी पास इतकी काय क्वालिटी बरी बनायला ना लावा त्यांनी कसं केलंय माहितीये का बरोबर रोड पहिले पूर्ण उकडून घेतला हो पूर्ण क्लिअर केला नंतर थोडं क्लिअर करून दगडी टाकलं परत मुरुम टाकलं पूर्ण रोलिंग केली परत काय केलं रोलिंग केलेलं साईड पट्ट्या बदलल्या परत खडी टाकली परत रोलिंग केलं परत मुरुम टाकलं परत रोलिंग केलं परत खडी टाकली मग हे झापलं आणि आता 3 इंचाचा सर हा नमस्कार हा आपला पिंपळकोटा रस्ता तो कशामध्ये आहे आणि त्याची लेंथ किती आहे हा लेअर लेअर किती आहे लेअर हा कार्पेट चालेल कार्पेट नाही कार्पेटचा लेअर किती आहे 20 mm आहे का तो पण 20 mm च आहे. हा चालेल साहेब तुम्ही आता असे करा बरं का एवढं चवळापेक्षा तुम्ही तरी तो रस्ता पा आता तुम्ही लगेच चालता साहेब तरी हो तुम्हाला बी रस्ता पा तुम्ही पाया ना म्हणजे माझी 20 mm. तुम्ही मोजून घ्या ना. इथं खूप अहो, पण त्या रस्त्याने quality रस्त्याने quality काम पाहा जेव्हा ना. फायनल होईल ना साहेब, याच्यावर जेव्हा सिल्कोट येईल ना तेव्हा ते तुम्हाला क्वालिटी कळेल ना. तुम्ही काम सील कोट मारून ते काय नाही क्वालिटी दिसतेच ते आमला- आहे. आमली आता काय quality काय चांगली केलं? आहे. याच्यात काय होईल त्या जेव्हा त्या डांबर मारू पद्धतीमध्ये आणि या पद्धतीमध्ये जेव्हा फार डांबर बरोबर मारू ना आहे. तेव्हा लॉक होईल ना ते सर्व. असं असतं ना. एस्टिमेट आहे ना कृपा करून त्याचं एस्टिमेट मला द्या हो चालेल. कारण की काय आहे, कुठल्याही याला मी बरेचसे मी पण काकांबरोबर नाही नाही कामाला काय जायचो. अडचण 2 दिवसात हा सिल्कोट करून घेऊ बरोबर. उर्वरित काम जे आहे ते आणि प्लॅनिंगचं काम तेवढं 1-4-5 दिवसात ते कम्प्लीट होईल आणि तिकडचं जे आहे तेवढं पुढच्या वीक मध्ये ते पण काम आम्ही चालू करतो. नाही नाही चालू नाही म्हणायचंय आम्हाला आता काम आमचं काम चालू व्हायला पाहिजे लगेच काम चालू आहे. ते काम चालू आमचं झालं, रुटीन ऐका चालू करा तुमचं जेव्हा होईल ना. तेव्हा हो, होईल ते नाही ते लगेच repairing करून तुमचा रोड पण चालू होऊन जाईल आणि काम पण चालू होईल. आणि हा आताचा हा रिपेअरिंग आहे हा किती मीटर येईल अंदाजे तुमचा आता जो तुम्ही डबल 200 200 मीटर म्हणजे बरं का, 200 मीटरचा हिशोब सोडा. माझं म्हणणं असं आहे की जे आता तुम्ही तिथं बघितलं असेल तिथं आम्ही तिथं व्हिडिओ बनवला आहे ना तिथून पासनं तर जवळपर्यंत एंडिंग पर्यंत इथं स्टार्टिंग म्हणजे तिथून एंडिंग तिकडे येतो तो हिशोबाने मी बोललो तिथंपर्यंत तुम्ही तेवढा रिपेअर करा. तिथं एकदम म्हणजे बोगस काम झालेलं आहे ते. ठीक आहे. बरोबर तेवढा ते रिपेअर करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय सिल कोट मारायचा आहे तुम्ही मारू शकता आणि तो जो उचललेला आहे ते पूर्ण त्याच्यावर काहीतरी तुम्ही आता रोलर वगैरे मारू. नाही नाही उद्या मशीन इथंच आहे ना आपण मध्ये मशीन लगेच लावून देतो बरोबर. मशीन येतो हवारी करत जाईल रिवर्स मारून रोड क्लिअर करून देईल बरोबर आणि लगेच आणि रिपेअर कोणत्या पद्धतीने करणार आहे तुम्ही त्याची तेवढी जागा रिपेअर करणार आहे ती कशी करणार आहे आम्हाला एक ते तेवढं आता रिपेअरिंग त्याला ते कार्पेट ओढून कार्पेट लोड आणून कार्पेट ओढून हो हो किती पूर्ण करून आणि हाय बा तेवढा पॅसेज खराब झालाय तेवढा ते तर सांगितलं ना. आम्ही ते व्यवस्थित त्यांना रिपोर्ट मध्ये द्यायचंय ते त्यांना ते तर सांगितलं ना आम्ही ते 5 वर्षासाठी देखभाल पूर्ण हो देखभाल ते आमच्याकडे एकदा घ्या न्यूज मग देखभाल दुरुस्ती आमच्याकडे असते. देखभाल दुरुस्ती जी आहे ना बरं 2 मिनिटं चालू राहू द्या तू काही नाही थांबा 2 मिनिटं हाय एक व्हिडिओ देणार बनवून घ्या असेल तर ना. ती बी बातमी द्यावा ना आपण नाही का त्याचं सांगा ना आता तुम्ही ऐका तुम्ही एक गोष्ट घ्या तुम्ही ना 8 दिवस आम्हीच काही बातमी देऊ. तुम्ही आमनापासून काम करा आम्ही बातमी देईन काय होणार आहे? नाही नाही तुम्ही नाही, मग आता आमच्या गावात जो होईल ना चर्चा आता वैना बी ना- चर्चा असते ना वैना बी ना तो होऊ गावात द्या. काय होईल माहिती ऐका ना काल यांची बातमी आलेली आहे 15 वर्ष मग या भेटणार ते नाही भेटणार केलेली बरोबर आहे. आहे. नेमकं काय होईल ना ते होईल काय माहितीये का निदान त्यांची अशी पाटील तरी बातमी साहेब आली आपण पाहिजे फिरी की घ्या बघा. ऐकी घ्या ना निदान अशी तरी बातमी आली पाहिजे की संबंधित ठेकेदार घटनास्थळावर येऊन त्यांनी पाणी केली आणि 8 दिवसात जे काही चुका त्रुटी राहिलेल्या आहेत त्या 100% पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं नाही तर मग का आहे मग जर हाय बी बातमी म्हणे नाही मग या दाबाई घ्या अशा विषय होईल. आमदारपर्यंत बरोबर कातरवेल ते दरेगा आपलं सॉरी सोमपूर ते दरेगा हा विषय 8 दिवसात हा संपेल बरोबर. 4 दिवसात तिकडचं काम आम्ही चालू करून देऊ. त्याच्या आत करू पण 4 दिवसात काम चालू करू.
तिकडचं जे रिपेअरिंग करून तुम्हाला वहिवाट चालू होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आमचं काम तिकडे रेग्युलर नंतर तिकडे बी असं म्हणू नका ना का आता नाही तर मागच्या वेळी ज्या काय म्हणे ते सगळे लेबर कांदे उपटायला निघून गेले लेबरच भेटत नाही. नाही ऐका नाही का लेबर आहे सर्व आहे काहीच नाही काम आता पूर्ण काम संपेपर्यंत काम थांबणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही आज इथं हजर झाले. बरोबर. या कामाबद्दल तुम्ही आम्ही जी तक्रार केली होती तुमच्याकडे त्याच्याबद्दल तुम्ही इथं हजर झाले. जे 200 मीटरचं जे काम तुम्ही सांगताय ते कुठल्या पद्धतीने क्लिअर करणार होता? ते आता आम्ही त्याच्यावर 200 मीटरला कार्पेट ओढून घेऊ. झालेलं काम क्लीन करून ते कार्पेट ओढून घेऊ आणि हा उर्वरित जो आहे सोमपूर ते दरेगाव हे पूर्ण काम उर्वरित जे काम राहिलेलं आहे हे एवढे 4-6 दिवसात 8 दिवसात करून हे सर्व सिलकोट वगैरे करून तुमच्या ताब्यात रोवून देऊ. आणि त्याच्यानंतर जो कातरवेल ते दरेगाव जो रस्ता तुम्ही करून ठेवला तो किती दिवसात साधारण त्याला? कातरवेल ते दरेगाव हा रोड पुढील आठवड्यात आम्ही चालू करणार आहोत. रिपेअरिंग करून तो तुमच्या ताब्यात तुमची वहिवाट चालू राहील आणि त्याच्यानंतर आमचं जे काम राहिलेलं आहे तिथे तेही काम आम्ही पूर्ण करत राहू. काम बंद होता आज रोजी तिथली रिपेअरिंग करून आणि रस्ता चालू तो जाण्यायोग्य करून द्या. जाण्यायोग्य तो रोड राहील आणि त्याच्या पुढचं आमचं काम कंटिन्यू चालू फक्त ही जी आपली चर्चा झाली ह्या चर्चेचंच काम झालं पाहिजे. कचेरीचं काम हेच आमची एक तुम्हाला विनंती आहे. तसंच बस बाकी आम्हाला काही नको आणि जे पण तुम्ही काम करणार आहेत उत्कृष्ट करा एवढीच मागणी आहे. चालेल. बाकी काही अडचण बाकी काहीच नाही एवढंच. कारण धन्यवाद. एवढ्या तुम्ही दिवसापासून इथपर्यंत आले. दिवसापासून खूप त्रास होता सगळ्यांना. आलं का लक्षात? पाहिजे तसं तरी लक्षपूर्वक काम झालेलं नाही, परंतु याच्या पुढे चांगलं जेवढं जमेल तेवढं लक्ष ठेवा आणि दरेगाव ते कातरवेल जी खडी उपटलेली आहे ती लवकरात लवकर तुमचं काम न करता आमचं कसं प्रवास तिकडे चालू होईल या पद्धतीने लवकरात याचं लवकरात लवकर करा. आणि कसं आहे आम्ही एवढं व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की हा रोड कसा झाला तो पण नाही ते एवढं उचलून ठेवलेलं आहे ना की तो खूप मोठा त्रास झालेला आहे तो आम्हाला. नाही ते लगेच करून त्याच्यामुळेच आम्ही एवढं संतापलेलो आहे आणि जे काम बघितलं आम्हाला तिथं उचलल्यामुळे हाताने निघून गेलं म्हणून आमचा त्याच्यावर जास्त राग निघालेला आहे. रोलरचा प्रॉब्लेम झाला होता जो झाला तो तुम्हाला सांगितला त्यावेळेला तिथं कोणी असतील तर चर्चा नका करू, व्हिडिओ चालू आहे. चालेल.